नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 26 मार्च 2025 रोजी एका शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता देण्यासंदर्भात निधी मंजूर करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करून एक महत्त्वाची आनंदाची बातमी दिलेली आहे। परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालाय की राज्य सरकारने या अगोदर नमो शेतकरी योजनेमध्ये 3000 रुपयाची वाढ करणार अशी घोषणा केली, म्हणजेच वर्षाला 15000 रुपये देण्यासंदर्भात राज्य सरकारने घोषणा केली। केंद्र सरकारचे पीएम किसान योजनेचे 6000 रुपये, राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये आणि त्यामध्ये आणखी राज्य सरकार 3000 रुपये ॲड करून एकूण 15000 रुपये, म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपयाच्या ऐवजी 3000 रुपये देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा केली होती। परंतु आता ज्यावेळेस शासन निर्णय जाहीर झाला, नमो शेतकरी योजनेचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात जेव्हा शासन निर्णय जाहीर झाला, तेव्हा सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की राज्य सरकारने या अगोदर जी घोषणा केली होती त्या घोषणाच्या आधारावरती आम्हाला 2000 रुपये येणार की 3000 रुपये येणार, नेमके किती रुपये येतील अशी शंका राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। आणि नेमके किती पैसे शेतकऱ्यांना मिळणार याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत, माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या योजनेची घोषणा केली जाते त्या घोषणा करण्याच्या अगोदर त्या योजनेला अनेक प्रोसेसमधून जावं लागतं। उदाहरणार्थ, मंत्रिमंडळामध्ये एखादा निर्णय घ्यावा लागतो। मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतल्यानंतर तो निर्णयाच्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा जाहीर केला जातो। आता ह्या दोन गोष्टीच्या अगोदर सुद्धा या योजनेसाठी निधी उपलब्ध आहे का, ही योजना सुरू केल्यानंतर किती नागरिकांना लाभ मिळू शकतो, या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास एखादी योजना सुरू करण्या अगोदर केली जाते। नंतर त्या योजनेची घोषणा केली जाते। अशातच ज्यावेळेस नमो शेतकरी योजना सुरू झाली त्यावेळेस शासन निर्णयाद्वारे ही घोषणा जाहीर सुद्धा झाली। परंतु ज्यावेळेस या योजनेचे 2000 रुपये वरून 3000 रुपये करण्यासंदर्भात जेव्हा घोषणा केली त्यावेळेस मात्र नुसती घोषणा करून फायदा नाही। घोषणेच्या बरोबर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा विषय मंत्रिमंडळामध्ये घ्यावा लागतो। या मंत्रिमंडळामध्ये हा विषय घेत असताना त्याला आवश्यक तेवढा निधी उपलब्ध आहे का याची सर्व बाजू तपासून घेतल्या जातात आणि मंत्रिमंडळामध्ये साधक बाधक चर्चा झाल्यानंतर त्यावरती शासन निर्णय जाहीर केला जातो। शासन निर्णयाच्या बरोबरच एक शुद्धीपत्रक सुद्धा या ठिकाणी तयार करावा लागणार आहे, कारण या अगोदर 2000 रुपये मिळायचे आणि आता डायरेक्ट 3000 रुपये मिळतात। तर या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे, म्हणजेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय घ्यावा लागणार, यावरती चर्चा केली जाणार, त्याचबरोबर निधी उपलब्ध आहे किंवा नाही याचा विचार केला जाणार, या संदर्भात शासन निर्णय घेतला जाणार आणि यानंतर एक शुद्धीपत्रक सादर करून 2000 रुपयाचे 3000 रुपये केले जाणार। अशा अनेक वेगवेगळ्या स्टेपमधून एखाद्या योजनेला जावं लागतं। त्यामुळे राज्य सरकारने जरी 1642 कोटी नमो शेतकरी योजनेचे पैसे जरी मंजूर केले, निधी जरी मंजूर केला असला तरी सुद्धा तो प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे। कारण मित्रांनो, 31 मार्च किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 100% जमा होणार आहेत। त्यामुळे या सर्व गोष्टीला सामोरे जाण्यासाठी खूप वेळ कमी आहे। मंत्रिमंडळाची बैठक, शासन निर्णय, शुद्धीपत्रक या सगळ्या गोष्टी कमी वेळाच्या नाही आहेत। त्यामुळे सध्या स्थितीला तरी नमो शेतकरी योजनेचे फक्त 2000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे, अशी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जर नमो शेतकरी योजनेसंदर्भात 3000 रुपये मिळणार की 2000 रुपये मिळणार या संदर्भात जर काही शंका असेल तर ती या ठिकाणी तुम्ही बाजूला करा। कारण मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा विचार करता एखादी योजना सुरू करण्यासाठी किंवा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी खूप मोठ्या प्रोसेसमध्ये जावं लागतं। तेवढा वेळ कमी असल्या कारणाने सध्या स्थितीला सरी फक्त 2000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, 3000 रुपये मिळणार नाही। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती असल्या कारणाने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। आत्तापर्यंत मी सांगितलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।